श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंत माझे अपराध कोटी, नाणी मनी घालून सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 195व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज निज अश्विन कृष्ण षष्ठी, शुक्रवार दिनांक 6 नोव्हेंबर 2020। गुरुवाणी पुष्प 8 मधील ईश्वरी शक्ती आणि तिची रूपे या अध्यायाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, परमात्मा काय करतो? मानवी रूपे धारण करायला लावतो आणि ती शक्ती पुन्हा पुन्हा उदयाला येते। त्यापैकी मारुती ही एक शक्ती आहे। जरी रामचंद्रांच्या काळात ती शक्ती अन्य रूप धारण करून आली असेल, कदाचित पशुरूप धारण करून आली असेल, पण ती चिरंजीव आहे हे कधीही विसरता कामा नये। ती चिरंजीवच आहे। रामानेच हे मारुतीचे रूप धारण केलेले आहे, अशी ती मूळ शक्ती आहे। आणि मारुतीने मग नाना प्रकारच्या संत रूपांनी जन्म घ्यायला सुरुवात केली। त्यात रामदास स्वामी हे एक रूप आहे। आपल्याकडे ज्या गुरुपरंपरा आपण ऐकतो वा पाहतो, त्या गुरुपरंपरा या अशाच आहेत की परमेश्वरच हे मानव रूप धारण करतो आणि सामान्य जनांपर्यंत धर्मकार्य पोहोचवतो, हे सत्कार्य सारखे चालू ठेवतो। रामदासांचा जर विचार केला तर त्यांच्या आयुष्यामध्ये धर्मकार्याशिवाय किंवा रामसेवेशिवाय अन्य काहीही दिसलेले नाही। भगवान श्रीकृष्णांच्या काळातही अशीच घटना घडली आहे। भगवान श्रीकृष्ण हे जन्माला आले, अवतार कार्य पूर्ण केले आणि सरळ पंढरपूरला येऊन राहिले। आता पंढरपूरला जो देह धारण केलेला आहे, तो दिसायला जरी जड देह असला तरी शक्तीने युक्त असा तो देह आहे। ह्याच भगवान श्रीकृष्णाने तुकोबाचे रूप धारण केले, ज्ञानेश्वरांचे रूप धारण केले, नामदेवांचे रूप धारण केले आणि लोकोत्तर पुरुष म्हणून सर्वसामान्य जनांना ज्ञान शिकवले। श्री दत्तात्रेयांच्या बाबतीत सुद्धा तेच अनुभव येतात। श्री दत्तात्रेय हे जरी विष्णुरूप असले तरी चिरंजीव आहेत। अनंत कालामध्ये नाना प्रकारच्या साधूंच्या रूपाने म्हणा, महापुरुषांच्या रूपाने म्हणा, अवतारी पुरुषांच्या रूपाने म्हणा, आजपर्यंत ज्ञानदानाचे कार्य चालू आहे। हीच आपल्याकडे गुरुपरंपरा आहे। शिवापासून निर्माण होणारी गुरुपरंपरा आणि अवतारी पुरुषांपासून निर्माण होणारी गुरुपरंपरा ही जवळजवळ एकच आहे। अवतारी पुरुष कोणाला म्हणायचं? ज्याला ईश्वराचा अनुग्रह आहे त्याला अवतारी पुरुष म्हणायचं। महापुरुष कोणाला म्हणायचं? ज्यांना ह्या अवतारी पुरुषांचा अनुग्रह होतो त्यांना महापुरुष म्हणायचं। आणि सत्पुरुष कोणाला म्हणायचं? ज्या पुरुषांना या महापुरुषांचा अनुग्रह होतो त्यांना सत्पुरुष म्हणायचं। अशी ही मोठी परंपरा आहे। सामान्यतः हे आपल्याही लक्षात येत नाही। परमपूज्य सद्गुरू म्हणतात की मी आपल्यासमोर जो उलगडा करतोय तो एक प्रकारचा बोध आहे। रामदास स्वामी हे यापैकीच होते की त्यांना रामाचा अनुग्रह झाला होता आणि रामानेच त्यांना अनुग्रह देऊन श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप दिला। सामान्यतः माणसाला जरी उपासना करायची असली तरी तो एवढे करू शकणार नाही। आज 13 कोटी जप करणे ही सामान्य माणसाला अगदी अशक्य कोटीतील गोष्ट आहे। त्याची तेवढी शरीरधारणा पण नसते, बुद्धिमत्ताही नसते आणि चिकाटीही नसते।
जे अवतारी पुरुषांशिवाय शक्य नाही. तुम्हाला माहिती आहे की पहिलवान हे व्यायाम करून शरीर कमवतात आणि पुढच्या काळामध्ये ते व्यायाम थांबवतात. हे सर्वसाधारणपणे पाहायला सापडते. पण या पुरुषांच्या बाबतीत मात्र अशी घटना पाहायला सापडते की त्यांचे अलौकिकत्व अजूनही संपलेले नाही. त्यांच्या ठिकाणी असलेला तरुणपणा संपलेला नाही. कदाचित तो देह त्यांनी गुप्त ठेवला असेल, पण शक्ती मात्र तशीच ठेवली आहे. आणि ही शक्ती अनुभवायला देवाने आपल्याला बुद्धी दिली. साधारणपणे या पुरुषांचा असा एक नियम आहे की यांनी उच्चारलेले वाक्य हे अनंत काळ टिकून राहते. त्यांचा हा जो बोध आहे किंवा ही जी वाक्य आहेत ती तशीच तेजस्वी राहतात, तशीच जिवंत राहतात. म्हणून सामान्य मनुष्य हा दासबोधाची पारायणे करतो. दासबोधामध्ये काय सांगितलं आहे हे तो सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं आहे हे तो सांगतो. गीतेमध्ये काय सांगितलं आहे हे तो सांगतो. याची सामान्य माणसाला ओळख कशाने होते? तर त्यांची ही वाक्ये आहेत ती अक्षर असतात, ती हवेमध्ये विलीन झालेली असतात, पण जिवंत असतात. त्यांच्याशिवाय सामान्य माणसाला ईश्वराची ओढ लागणं शक्यच नाही. तुम्ही विचार करा की तुम्ही जे शिक्षण घेतले आहे त्याची पुन्हा पुन्हा कोण आवृत्ती करतो? कोणीही करत नाही. पण हे का घडते? हे कशाने घडते? या पुरुषांची योग्यताच एवढी मोठी आहे की त्यांनी जे वाक्य उच्चारले असेल ते एक प्रकारची शक्ती असते आणि ती शक्ती कधीही नष्ट होत नाही. देवाच्या बाबतीत अशी अनंत उदाहरणे आहेत की ज्या ज्या वेळेला कार्य करण्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे त्या त्या वेळेला ती शक्ती उत्पन्न होते. ती शक्ती निरंतर टिकते आणि ही शक्ती पुन्हा पुन्हा मानवरूप धारण करते. नाहीतर आजकालच्या काळामध्ये साक्षात्कार होणं, साक्षात्कारी पुरुषांची भेट होणं, त्यांचा अनुग्रह आपल्याला होणं, त्यांचे शिष्यत्व आपल्याला मिळणं ही अगदी अशक्य गोष्ट आहे. आजकालचे लोक असे म्हणतात की देव कुठे राहिला जगामध्ये? आपण देव आहे अशी कल्पना करतो, पण हे त्यांचे म्हणणे अगदी चुकीचे आहे. देव आहे की नाही हा विचार सामान्य माणसाने करायचाच नाही. आपल्याकडे जी गुरु परंपरा आहे त्या गुरूंच्या वाक्यावर आपण विश्वास ठेवावा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, ईश्वरी शक्ती आणि तिची रूपे या अध्यायाच्या पुढील भागाचं पठण आपण पुढच्या भागात करणार आहोत. त्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.